बातमी आहे आगी संदर्भातली। बीकेसी मध्ये अंडरग्राउंड मेट्रोच्या स्थानकात आग लागलेली आहे। मुंबईतून ही महत्त्वाची बातमी आहे। अंडरग्राउंड मेट्रो स्थानकामध्ये आग लागली आहे। एंट्री आणि एक्झिट A4 गेटच्या बाहेर ही आग लागली। मोकळ्या जागेमध्ये ठेवलेल्या अडगळीतल्या सामानाला आग लागली आहे। बीकेसी स्थानकावरचे प्रवासी सेवा सध्या तात्पुरती बंद करण्यात आली आहे। दरम्यान अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। MMRC आणि DMRCचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणलेली आहे आणि पर्यायी बोर्डिंगसाठी वांद्रे कॉलनी स्टेशनकडे जाण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या। आणि ही दृश्य आपण पाहतोय बीकेसी मधली अंडरग्राउंड मेट्रो स्थानकामध्ये आग लागली आहे। त्या ठिकाणची ही काही दृश्य आहेत। एंट्री आणि एक्झिट A4 गेटच्या बाहेर आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आहेत। स्थानकावरचे प्रवासी सेवा सध्या तात्पुरती बंद ठेवण्यात आलेली आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी अपडेट जाणून घेऊया। मनोज, बीकेसीच्या मेट्रो स्टेशन मधली ही आग दिसतीये, काय नेमके या संदर्भातली अपडेट आहे? अग्निशमन दलाकडून ही आग आता आटोक्यात आणलेली आहे। पर्यायी बोर्डिंगसाठी वांद्रे कॉलनी स्टेशनकडे जाण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत। तर काही महिन्यांपूर्वीच बीकेसी अंडरग्राउंड सेवा ही सुरू झालेली होती अंडरग्राउंड मेट्रोची, आणि या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी कळतीये ती म्हणजे आग लागल्याची दुर्घटना घडलेली आहे। सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणलेली आहे। मात्र ही आग कशी लागली या संदर्भातला अजूनही चौकशी तपास सुरू आहे। आणि आपण ही दृश्य पाहतोय, अंडरग्राउंड मेट्रो स्थानकामध्ये आग लागली त्यानंतरची ही काही दृश्य आहेत। तर पर्यायी बोर्डिंगसाठी आता वांद्रे कॉलनी स्टेशनकडे जाण्याच्या प्रवाशांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत। मनोज, काय नेमकी सध्याची अपडेट आहे आगीच्या दुर्घटनेसंदर्भातली? अगदी बरोबर आहे। दुपारी 1:09 बीकेसी स्टेशनच्या बाजूला जे काम सुरू आहे त्या मेट्रोचं स्टेशनचं जे काम सुरू आहे त्या बाजूला ती आग लागली होती। याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या सुरुवातीला 5 ते 6 गाड्या आलेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे सध्याच्या स्थितीमध्ये। स्टेशनच्या बाजूला जो परिसर आहे तो जमिनीमध्ये जवळपास 40 ते 50 फूट खोल आहे आणि त्या ठिकाणी जे लाकडी पाट्या वगैरे ठेवल्या होत्या त्याला ही आग लागली होती। त्या पाट्यासुद्धा ओल्या असल्यामुळे या ठिकाणी धुराचे लोड जे आहेत ते स्टेशन परिसरात सुद्धा गेल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे ही आग जी आहे ती विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ही आग जी आहे ती पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे, परंतु स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट जे आहेत ते साचले होते आणि त्यामुळे जे मेट्रो आहे ती मेट्रोसुद्धा बंद करण्यात आली, कारण या ठिकाणी प्रवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी ह्या मेट्रो ज्या आहेत त्यासुद्धा बंद करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे मेट्रोची सेवासुद्धा सध्या ठप्प आहे। परंतु अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचला आणि जवळपास जमिनीपासून 50 ते 60 फूट खोलपर्यंत जाऊन त्यांनी ही आग जी आहे ती आता पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे। ठीक, धन्यवाद मनोज दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा एंट्री एक्झिट A4 गेट या ठिकाणी सध्या संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी बंद करण्यात आली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, आग नियंत्रणात आलेली आहे। मात्र प्रवाशांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणून तात्काळ सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे।